आणि चेरोबा 40+ कोण टीम बघा या दुसऱ्या फेरीचा पहिला सामना सुरू होतोय। इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला इथे दोन्ही कॅप्टनला नाणेफेकीसाठी पोचायचं आहे। चला बंदरामूर्ती काल्ले टीम आपली सलमेर जोडी रवाना करायची आहे। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। या दुपारच्या सत्रामध्ये उपस्थित असणारे प्रेक्षक वर्ग, खेळाडू आणि मान्यवर या सर्वांचं सरपंच उपसरपंच चषक 2026 मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या फेरीचा सामना पाहायला मिळतोय। बंदरामूर्ती काल्हेर आणि गावदेवी पिंपळघर यातील हा द्वंद्व युद्ध पाहायला मिळेल। पाहूया या सामन्यावरती कोण वर्चस्व गाठतोय। त्याच्यानंतर विक्रम स्पर्ट ओढणवगर आणि चेरुबा कोण फायनलचे पहिले फायनल पाहायला मिळेल। कारण तब्बल 4 दिवस चालणारी स्पर्धा दुसऱ्या दिवसामध्ये होणार तो सामना मी तर म्हणेन की चांगली प्रेक्षकांसाठी मनोरंजनासाठी आणि एक चांगली मॅच मित्र आपल्याला पाहायला मिळेल। सन्माननीय सुधाकर सकाराम पाटील तसेच सन्माननीय आदेश पाटील साहेब आपणास विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती आदेश जोशी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांनाही विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती आपला मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे। क्या बात आहे। या ठिकाणी आपलं पाहिलं तर टार्झन दादा ही खूप एन्जॉय करताय स्पर्धा। खऱ्या अर्थाने आपल्याच लग्नामध्ये आपणही वराडी म्हणून भरपूर नाचायचं असतं आणि खरोखर एन्जॉय केलं जातं त्यांच्या माध्यमातून। आणि या स्पर्धेसाठी सुद्धा आपण पाहिलं तर प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ क्रमांकाच्या ट्रॉफी दिलेल्या आहेत। त्यांनी कमिटीला सांगितलं होतं काय पाहिजे ते सांगा तुम्ही, त्यांनी सांगितलं ट्रॉफी दिले तरी बस होतील। म्हणजे पूर्ण आयोजनाचा खर्च मागितला असता तरी दिला असता। एवढं दिलदार व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि एन्जॉय केलं जात आहे। कुछ भी कमी नाही आहे, जिथल्या तिथं जशा तसं आहे। आम्हाला सकाळी कांदा पोहे घरचं ते घरचं, त्यानंतर चाय, आता उकाला आला, आता दुपारी चांगलं जेवण, संध्याकाळी चाय ना मग शेड्यूल संपल्यानंतर ती सोय पण हां कूल अँड हॉट एन्जॉय, फक्त एन्जॉय करायची आहे बस। क्या बात आहे। ती टीम आता कुठली हरली त्यासाठी 500 रुपये दिले नाश्त्याला सारंगाव टीमला। असं म्हणजे एकदम मन खोलून आहेत आणि जेवढं तुम्ही हाताने हात खुले ठेवाल तेवढं देव भरून देतोय असं नेहमी म्हटलं जाते आणि खरोखरच त्यांना देवाने काही कमी दिले नाही आहे। आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी क्रिकेटची जत्राच भरवलेली आहे। चला गेम ऑन। पंचांचा अधिकृत इशारा येतोय। पहिल्या चेंडूची फेकी करण्यासाठी देविदास हा गोलंदाज मैदानात तयार होतोय। मिथुन तरे आणि नॉन स्ट्रायकरला राजन डी पाहायला मिळतोय। पाहूया दोघातील द्वंद्व युद्ध कशा प्रकारे रंगला जाईल, फाईट केली जाईल। आजचा हा स्पर्धेतील दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील ही आपण पाहतोय तिसरी लढत, दुसऱ्या फेरीतील पहिली लढत। क्या बात आहे। दुसरा तिसरा पहिला असंच चालू आहे। देविदास तयार होतोय गोलंदाजी मार्गवरती सरसावतोय पहिल्या चेंडूची फेकी करण्यासाठी। यावेळी सुडवला पहिल्या चेंडूवरती आक्रमण, चेंडू जातोय आणि फायनली सीमा पार पहिल्या चेंडूवरती येतोय बिगिट षटकार। प्रवीणदादा जोशी साहेबांच्या माध्यमातून सुद्धा खूप मेहनत घेतली जाते आणि खऱ्या अर्थाने कुठलाही कार्यक्रम असो, इव्हेंट असो, स्पर्धा असो, खेळ असो, याच्यासाठी प्रत्येकाला कामं नियोजित दिली ना ज्या त्यांनी केली तर ते जड वाटत नाही। प्रेमनाथ पाटील यांनी सकाळी कांदा पोहे घरचे बनवून आणले, गरम गरम प्लेटमध्ये हातावर घेतल्यावर लासत होता हात, एवढा गरम म्हणजे चांगला प्रेम दिला जातो या कमिटीच्या माध्यमातून। भिवंडी 40+ असोसिएशनच्या माध्यमातून स्पर्धा ही एक नामांकित स्पर्धा बरोबर 26 जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिनानिमित्ताने ही स्पर्धा राबवली जाते। सातत्यपूर्वक त्याच दिवशी आपण पाहतोय ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। पुढील चेंडू पाहूया। गोलंदाज तयार होतोय, टर्न होतोय गोलंदाजी मार्गवरती। यावेळेस अजून एक धमाका, अजून एक तडाखा, हा ही चेंडू जाते लॉंग बिग वे सिक्सर।
या ठिकाणी पाहतोय भन्नाट फॉर्म मध्ये मिथून तरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्या बात आहे, बॅक टू बॅक दुसरा षटकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि नानासेठ गुंडली साहेबांच्या माध्यमातून कलरफुल आकर्षक टी शर्टही दिला जातोय. पाहूया त्याचा मानकरी ठरतोय का, पाहूया. आणि आज भेट देण्यासाठी येणार आहेत सन्माननीय नानासेठ गुंडली साहेब या स्पर्धेला. आणि त्यांच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. आणि भरभरून या ठिकाणी आपण पाहिलं तर कौतुक केलं जाते या आयोजन नियोजनाच्या माध्यमातून. कारण क्रिकेटचं ग्राउंड जे आहे ते निसर्ग वातावरणामध्ये पाहायला मिळते. पुढील चेंडू देवीदास टर्न होतोय. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, फटका फसला आहे. शत्रसेक त्याच्या खाली. दुसरा प्रयत्न झेल घेण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु चेंडू मात्र धरतीला दान होते. सिंगल धाव कंप्लीट होते. धावसंख्या 13. बरोबर हातामध्ये चेंडू आला होता, परंतु हाताचा सेटर बंद करण्यामध्ये कुठेतरी उशीर आणि चेंडू मात्र फरार. धावसंख्या 13. दुसऱ्या फेरीचा हा सामना मित्र पाहतोय. त्याच्यानंतर विक्रम स्पॉट वडूनगावकर आणि चेरोबा कोण दोन्ही टीमच्या संघाने विनंती आहे की आपण टॉस बॉक्समध्ये येऊन बसायचं आहे. जो संघ उशिराने येईल त्यास 2 रनांची पेनल्टी. दोन्ही संघ उशिराने येतील तर 1 ओव्हरची पेनल्टी. यावेळेस मात्र या ठिकाणी कमजोर फटका आहे. अहो तसं बॅटच्या पटामध्ये घेता आलं नाही. या आता शत्रशक त्या ठिकाणी महेश आय थिंक आहे आणि वेल जज कॅच महेश यांच्या माध्यमातून. या ठिकाणी विनायक पाटील येतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. या खेळाडूकडे सुद्धा चांगली क्षमता आहे. क्षमतेवरती कुठल्या प्रकारचा आक्षेप नाही आहे, परंतु या ठिकाणी सिद्ध करावे लागेल. मिथून तरे ऑन फायर. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये साकारली जाते. बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला मिळेल. तदनंतर सिंगल. आणि या ठिकाणी राजन डीलाही स्वतःवरचा मोह आवरता आला नाही आहे आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. जेलच्या स्वरूपात बाद झाले. नवीन बॅटिंग करण्यासाठी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय विनायक पाटील. ऑन स्ट्राईक देवीदास. कमबॅक केलं गेलं आहे. 2 षटकारानंतर विकेटने उत्तर दिलं गेलं आहे. पुढे चेंडू यावेळेस खोदून काढण्याचा प्रयत्न ऑन साईडला नंदू पाटील आहे. त्या ठिकाणी डायरेक्ट हिट करण्याचा या ठिकाणी प्रयत्न पाहायला मिळतोय, परंतु सिंगल कव्हर चांगली गणेश पाटील यांची पाहायला मिळाली. सिंगलने खेळ पुढे जाते. धावसंख्या 14 या अंकावरती लागली गेली आहे. चांगली स्पर्धा मित्र आहे. सरपंच उपसरपंच आपण पाहतोय मान सन्मान वाढवणारी ही स्पर्धा. आमचे लाडके सरपंच सन्माननीय सो कुंताताई विष्णू पाटील आणि लाडके उपसरपंच सो वैशाली अरविंद भोईर यांच्या नावाने ही स्पर्धा आणि त्यातील हा सामना अतिशय चांगल्या पद्धतीने रंगतोय. दोन येत आहेत. 2ने धावसंख्या 16. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट. धावसंख्या 1 बाद 16 झाली आहे. धावसंख्या बरोबर चांगली लागली गेली आहे. आपण पाहिले तर पहिल्या ओव्हरमध्ये पाहूया अजून 3 षटकांचा खेळ बाकी आहे. 3 षटकांमध्ये किती धावांची मजल मारली जाईल. मागील सामना आपण पाहिला तर अप्रतिम जिंकला होता. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर टार्गेट चेस करत होते. आता इथं टार्गेट द्यायचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला जास्त ताकदीने मोठे फटके खेळावे लागतील. तो प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळाला मिथून तरे याच्या माध्यमातून. पाहूया आता दुसऱ्या ओव्हरमध्ये गोट्या येतोय, ज्याने मागील ओव्हर खूप चांगल्या पद्धतीने हाताळली होती. 2 गडी बाद करत 5 धावा खर्च केले होत्या. आता या ठिकाणी पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी होते, कारण ती टीम वेगळी होती, ही टीम वेगळी आहे. बंदरामारुती काल्हेर आपण पाहिलं तर एक चांगली टीम आहे. टॉप 5 मध्ये रँक करते आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर अशा बलाढ्य टीम समोर आपण परफॉर्मन्स करताय त्यावेळेस थोडंसं दडपण जरूर असेल, परंतु भरपूर क्रिकेटचा अनुभव. वय वर्ष 66 सातत्यपूर्वक क्रिकेट खेळत आहेत, पण कुठल्या प्रकारचा प्रेशर न घेता मैदानाच्या आतमध्ये नैसर्गिक खेळी पाहायला मिळेल यात मात्र काही शंका नाही आहे. चला पंच, चला खेळाला सुरुवात करूया आपण.
मिथून तरे म्हटलं तर एक चांगली इनिंग खेळली गेली आहे. 4 चेंडूंमध्ये 15 धावांची या ठिकाणी आतिषबाजी पाहायला मिळाली. पुन्हा एकदा खेळायला या ठिकाणी होते सुरुवात. दुसऱ्या ओव्हरला आपण पाहतोय यावेळेस आक्रमण करण्याचा प्रयत्न होता सेपल होऊन खेळण्याचा, परंतु चेंडू निघून जातो कीपरच्या हातामध्ये. निर्धावचे होते सांगता काय आक्रमक रूपाने गोलंदाजी पाहायला मिळते. कारण त्यानं आपण जर पाहिलं तर आपण नेहमी क्रिकेट कॉन्क्रीट पिचवरती खेळतोय. अनेक स्पर्धेमध्ये प्रॅक्टिसही तिथे असते, परंतु या ठिकाणी मातीची खेळपट्टी आहे. इथं फटका फसला गेला जरूर, परंतु सेफ लँडिंग होते. नोमॅन्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. सिंगल कंप्लीट झाली. दुसरीची मागणी केली, काय थ्रो केला होता. एकाच ॲक्शनमध्ये देवीदासांनी चेंडू पकडला होता, फेकी सुद्धा केली होती, परंतु चेंडू गॅदर झाला नाही आहे आणि फलंदाज मात्र पोचला गेला आपल्या घरामध्ये. 2 धावा या ठिकाणी येत आहेत. 2 धावेने धावसंख्या 18. दोन्ही टीम तुल्यबल्य आहेत. दोघांकडे चांगल्या चांगल्या खेळाडूंचा भरणा आहे, नो डाऊट. बट प्रत्येक वेळेस आपल्याला सातत्यपूर्वक खेळ चांगला करावा लागतोय आणि सातत्याने तुम्हाला कामगिरी जी आहे ती अव्वल दर्जाची करावी लागते. या 2 टीममधील कुठल्या संघाची कामगिरी चांगली होईल हे पाहूया. आतापर्यंत वेल अँड गुड बंदरामध्ये काल्लेर दिसतोय. आता मात्र चेंडूला सोडून दिलं. व्हाईट बॉल नो डाऊट. अवंतर धावेचा भरणा पाहायला मिळते. धावसंख्या पुढे सरकले 19 या अंकावरती. फुल टॉस, परंतु हवं तसा फटका खेळता आला नाही आहे. देवीदास आहे त्या ठिकाणी. सिंगल कंप्लीट केली. फेकी पहा किती क्विकली पाहायला मिळते. यस, बॅटर बाद होईल रनआउटच्या स्वरूपात. योगेश पाटील येतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिलं तर फुलटॉस सुद्धा पुरेपूर फायदा उचलू शकले नाहीत. दुसऱ्या धावीची मागणी केली, परंतु फेकी खूप चांगल्या पद्धतीची बरोबर चेंडूवरती सरसावले धावले होते आणि एकाच ॲक्शनमध्ये चेंडूला मात्र फेकून दिला आणि रनरच्या स्वरूपामध्ये विनायक पाटील बॅक टू द डगआउट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये योगेश पाटील मैदानाच्या आतमध्ये खेळ करण्यासाठी तयार होते. मिथून तरे चांगली फलंदाजी करतोय. आय थिंक त्याला जास्त चान्स देणं गरजेचं होतं. या ठिकाणी आपण पाहिलं तर राजन डी असेल किंवा विनायक पाटील असेल, कारण एखाद्या खेळाडूचा दिवस असतो ना मित्र हो, त्या दिवशी त्याचा परफॉर्मन्सही तेवढा चांगला असतो. यावेळेस पाहतोय आपण एक्स्ट्रा कव्हरला चेंडू जातोय. छत्रशे गाय त्या ठिकाणी. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरीची मागणी केली, क्या बात आहे. काय रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅटरची पाहायला मिळाली. तरे असेल योगेश असेल यांच्या माध्यमातून 3 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या पुढे सरकली 23 या अंकावरती. 23 ऑन बोर्ड. 23 धावा धापलकावरती. 23 रन बन चुके अब तक. तर चला विक्रम स्पोर्ट वडनवकर चेरोबा कोण दोन्ही संघ नाही घ्या. जो संघ उशिरा नाही येईल त्याला पॅनलाइज केले जाईल याची नोंद घ्या. नंतर कुठल्या प्रकारचा सबक चालणार नाही आहे. ट्रॅफिक होती, हे होतं तसं काही एक सबक ऐकलं जाणार नाही आहे. गुड बॉल या ठिकाणी पाहायला मिळते. वेलकम चेरोबा कोण टीम, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. क्या बात आहे. जिथे 1 धाव होती तिथे दुसरी धाव कंप्लीट झाली. अतिशय लेझी आणि आलशी क्रिकेट पाहायला मिळालं या ठिकाणी.
दोन धावेने धावसंख्या पाहतोय 25 धावा ऑन बोर्ड लागल्या गेल्यात. ओव्हर क्रमांक आपण पाहतोय दुसरं या ठिकाणी होते कंप्लीट. क्या बात आहे. प्रदर्शन खूप चांगलं होत नाही आहे या ठिकाणी. आपण पाहिलं तर पिंपलगड टीमचं क्षेत्ररक्षणामध्ये कुठेतरी चुका पाहायला मिळत आहेत भरपूर साऱ्या, आणि त्या सुधाराव्या लागतील. गरज आहे त्यासाठी. धावसंख्या चांगली आहे या ठिकाणी 25 2 ओव्हरमध्ये, कारण इथं मातीची खेळपट्टी आहे. 10-12ची सरासरी एक चांगली फाईट स्कोर आहे. पाहूया वार पलटवार क्रिकेटचा मूळ सूत्र आहे. 2 ओव्हरमध्ये 25 बनले. 2 ओव्हरमध्ये आता किती धावा बनतील. गोलंदाज पलटवार करेल की बॅटिंगमध्ये काहीतरी सुधार होऊन अधिक चांगल्या धावा या ठिकाणी जमा होतील. पुढे चेंडू यावेळेस पाहतोय. क्या बात आहे, क्या बात आहे. चांगला चेंडू या ठिकाणी हाताला गेला आहे. गणेश पाटील गोलंदाजी मार्कवरती. अंकुश आहे. पुढे चेंडू यावेळेस मात्र बॅकवर्ड स्क्वेअर रिजनला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक दुरून पोहोचला जाईल. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चांगलंच झालं. अडवला गेला आहे. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. पुढे चेंडू यावेळेस पाहतोय पण अजून एक चांगला चेंडू हाताला जातोय आणि यावेळेस एज अँड गॉन बॅटर बाद होतोय कटआउटच्या स्वरूपात. या ठिकाणी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सचिन इताडकर येतोय. पाहूया या ठिकाणी कशा प्रकारे खेळ केला जाईल. पुढे चेंडू यावेळेस मात्र आपण पाहतोय दिशा दिली आहे. डीप मध्ये चेंडू जातोय. उचलला जाईल कव्हरला डीप मध्ये, आणि इथं मात्र पाहतोय आपण 2 धावा घेतल्या जात आहेत. सचिनच्या माध्यमातून 2 धावेने धावसंख्या पुढे सरकली. आपण पाहिली तर 29 बोर्ड या ठिकाणी आपण पाहिले तर ओव्हर क्रमांक 3 पाहायला मिळतोय. पुढे चेंडू यावेळेस अतिशय वेगाने बॅट फिरवली होती, परंतु हवं तसं बॅटच्या पट्टीमध्ये आला नाही आहे. आणि या ठिकाणी शॉर्ट फाईलच्या रिझनला चेंडू मात्र अडवला जातोय. सिंगलच घेतली जाते. सिंगलपेक्षा अधिक काय नाही आहे. 30 धावा थांबवल्या आहेत या ओव्हरमध्ये कुठेतरी, कारण आतापर्यंत आपण पाहिलं तर 5 धावा या ओव्हरमध्ये खर्च केल्या गेल्या आहेत. 2 ओव्हरमध्ये 25 होत्या. अंकुश शेवटचा चेंडू या ठिकाणी फेकणं बाकी आहे अजूनही. पुढे चेंडू यावेळेस पाहतोय ऑन साईडला आहे तर डीप मध्ये चेंडू. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावीची मागणी केली जाते. आणि आता काय घडते पाहूया.
धावसंख्या पाहतोय 32. शेवटचा अंतिम षटक पाहूया. या ठिकाणी स्लोचा मारा ठेवला होता. या ठिकाणी सिंगल धाव घेतली जाते. सिंगल पेक्षा अधिक काय नाही आहे. एका धावेने धावसंख्या 33 अंकावरती जाऊन पोहोचली गेली आहे. पाहूया तर ज्याच्यासाठी या ठिकाणी विकेट सॅक्रिफाईस केलं होतं शैलेश या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये तयार होतोय आणि एक क्षमता आहे या फलंदाजाकडे. नेहमी आपण त्यांचा खेळ जर पाहिला तर अफलातून पाहायला मिळाला आहे, परंतु बराच काळ क्रिकेटपासून वंचित आणि भरपूर दिवसानंतर मैदानाच्या आतमध्ये खेळ करण्यासाठी तयार. या ठिकाणी पाहूया गणेश पाटील एक अनुभवी गोलंदाज आहे आणि त्यांची गोलंदाजी नेहमी धारदार पाहायला मिळते. कडी परीक्षा असेल या ठिकाणी पाहूया गोलंदाजाची. यावेळेस मात्र उडवला गेला आहे, फटका फसला आहे, परंतु झेलपर्यंत पोहोचले नाहीत. परंतु 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जातील का? यस, दोन्ही फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचले आहेत. 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धाव्यांनी धावसंख्या पुढे सरकते. धावफलकावरती 35-35 ऑन बोर्ड लागल्या जात आहेत. पूर्णपणे 4 जून मैदानाच्या आतमध्ये गावदेव पिंपलघर टीम ही फाईट करते, कारण संघ कुठला आहे हे न बघता आपल्याला खेळ 100% चांगल्या पद्धतीचे खेळायचा आहे असा विचार जर केला तर मैदानाच्या आतमध्ये तुमचं काम चांगलं होतं आहे. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये कोणी मोठा नसतो आणि कोणी छोटा नसतो आहे. प्रत्येक वेळी तुम्हाला कामगिरी सातत्यपूर्वक तीच करावी लागते जी तुम्हाला पहिल्या सामन्यापासून शेवटच्या सामन्यापर्यंत करावी लागते. पुढे चेंडू यावेळेस रिवास, क्या बात आहे, अल्टी पलटी चेंडूला फेकून दिला तर सीमा पार, चौकार. ठेवून द्या, वेल वाया जातोय. एखादा जुना बॉल आपण पण ठेवून द्या खिच्यामध्ये. तो काय 20 किलोचा बॉल नाही. धावसंख्या पाहतोय 39 या अंकावरती जाऊन पोहोचली गेली आहे. 40-45 प्लस धावसंख्या इथं मात्र चांगली आहे, कारण खेळपट्टी मातीची आहे आणि सर्वात जास्त मदत गोलंदाजाला पाहायला मिळाली आहे. 39 धावांन बोर्ड. पुढील चेंडू त्याच्यासाठी पण एकदा गोलंदाज होत तयार गणेश पाटील. यावेळी लोअर फुल टॉस आणि फटका सजवण्याचा प्रयत्न जरूर केला होता, हवं तशी ताकद झोकता आली नाही आहे आणि या ठिकाणी पाहतो झेलच्या स्वरूपात शैलेशी बाद होतोय. थँक्यू डीजे, थँक्यू. समाधान येतोय या ठिकाणी. नवीन बॅटर वेलकम वेलकम. राजदादा पाटील आपण पाहिलं तर वीर तानाजी दापोडे संघाचे एक अष्टपैलू खेळाडू, त्यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. तसेच दापोडेचे माजी सरपंच आणि वीर तानाजी दापोडे संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू चिंतामणजी पाटील साहेब यांचंही या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांच्या समेत त्यांची संपूर्ण टीम या क्रीडानगरमध्ये उपस्थित, त्यांचंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. या ठिकाणी पाहतोय सिंगलच धाव घेतली जाते. सिंगलने धावसंख्या धावफलकावरती 40 बरोबर थांबवलं गेलं आहे. पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाले होते 16, त्यानंतर 9, त्यानंतर 7 आणि या ओव्हरमध्ये सुद्धा आपण पाहतोय कंजूशी करत गोलंदाजी चांगली केली आहे गणेश पाटील यांनी सुद्धा. पुढील चेंडू यावेळेस पाहतोय आपण सिंगल घेतली जाते. दुसरीचा प्रयत्न नाही आहे, कारण चेंडू जवळच आहे. अशा रीतीने पहिल्या
इनिंगचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. धावसंख्या पाहतोय आपण 41-42 धावांचं लक्ष ठेवलं आहे. तर चला दोन टीम विक्रम स्पोर्ट ओरनगर चेरोबा कोण दोन्ही संघांना विनंती आहे, चला नाणेफेकीसाठी या. वेलकम वेलकम. शिक्षण महर्षी सन्माननीय श्यामदादा चौगले साहेबांचा या ठिकाणी शुभागमन झाले आहे. त्यांचंही सर्व टीमच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर चला या नाणेफेकीसाठी कोण आणि वडूनवकर. चला दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती आपण या टॉस बॉक्स मध्ये आपण या ठिकाणी नाणेफेक करणार आहोत. चेंडू पडायच्या आत जर दोन्ही संघनायक उपस्थित झाले नाहीत तर एक षटकाची पॅनल्टी असेल आणि एखादा संघ जर उशिराने आला त्याला 2 रनांची पॅनल्टी आहे. कमिटीच्या माध्यमातून तुम्हाला हे सूचित करण्यात येते. तर व्यासपीठावर विराजमान सन्माननीय श्यामदादा चौगुले साहेब आहेत, चिंतामण दादा आहेत, त्याचबरोबर राजू दादा आहेत. आपणास विनंती आपण या टॉस बॉक्स मध्ये आपण करूया या ठिकाणी नाणेफेक. जे टॉस बॉक्स आम्हाला प्रदान झालेला आहे बिल्डर्स अँड डेव्हलपर्स भिवंडी सन्माननीय आदरणीय भावेशजी भानुशाली यांच्या माध्यमातून आपण पाहतोय भरपूर सारं सहकार्य आणि त्यांच्या नावाचा या ठिकाणी सुसज्ज असा टॉस बॉक्स पाहायला मिळते. सन्माननीय विकासजी पाटील साहेब तसेच विकासजी जोशी त्याचबरोबर विशालजी पाटील साहेब यस या ठिकाणी यवन जोडी त्यांच्यामध्ये आपण पाहतो आणि मान्यवर त्यांच्या माध्यमातून केला जाईल या मॅचचा नाणेफेक. एक चांगली मॅच आहे. चला पिंपलगड टीम आपली सलामी जोडी लगेच पाठवायची. नंदू पाटील यस टॉस करा. मनोज ठाकरे यस या ठिकाणी पाहतोय आपण नाणेफेक केले जाते. नाणेफेक दाखवूया आपण दोन्ही टीमला. एका बाजूला सरपंच दुसऱ्या बाजूला उपसरपंच ज्यांच्या नावाने स्पर्धा खेळवली जाते. कोण कॉलिंग करतोय? चेरोबा कोण कॉलिंग करतोय? सरपंच असं कॉलिंग केलेलं आहे आणि त्याच्या अगेन्स्ट आलेलं आहे. मान्यवरांना विनंती आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. या ठिकाणी पाहतोय चेरोबा कोण टीमने सरपंच असं कॉलिंग दिलं होतं परंतु उपसरपंच आलेला आहे. विक्रम स्पोर्ट ओरनगर नाणेफेक जिंकला आहे. आपला निर्णय काय असेल? यस फील्ड प्लेस स्वीकारणार आहात. समोर टीम आपण पाहतोय की नंबर 1 ते रँक करते आणि क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं कोणी मोठा नसतो कोणी छोटा नसतो परंतु एक दहशत तर निर्माण झाली आहे. काही खऱ्या अर्थाने खूप चांगला खेळ होतोय. तर अशा टीमला किती धावापर्यंत रोखण्याचा आपला प्रयत्न असेल? 35 ते 40च्या आतमध्येच करणार आम्ही. यस या ठिकाणी आपली संपूर्ण टीम उपस्थित आहे. टीम तर नाही उपलब्ध पण येतात मुलं काय कामाला गेल्यात. बघू आता जेवढे जमतील तेवढं करणार प्रयत्न. अगदी बरोबर. आपण खांडपे येथे पाहिलं तर कोणी प्लेयर येत नव्हते आणि तुम्ही कशी बशी टीम तिथं जमा करून गेली आणि शेवटपर्यंत तुमचा जो परफॉर्मन्स प्रत्येक मॅचमध्ये राहिला आणि तिथं तुम्ही त्या चषकावरती नाव कोरलं. तसं या चषकामध्ये नाव कोरण्यासाठी आपण मेहनत करणार आहात यात मात्र काही शंका नाही आहे. बट या ग्राउंडमध्ये आल्यानंतर इथली भौगोलिक परिस्थिती पाहता आपण काय बनणार? इथं मैदानावर पहिलीच वेळ मी आले आहो. मैदान ते एकदम छान आहे. जयेश पाटीलचा पण आभार मानतो आणि गाववाल्यांचा पण त्यांना सहकार्य असेलच. स्वतःची मालकाची जमीन तर त्याची आहेच आणि चांगलं मैदान बनवले. नक्कीच आपल्याला हे सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आपण नाणेफेक जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? आमचा पण क्षेत्ररक्षणाचा निर्णय असता. याचा हवं ते मिळत नाही त्याच्या विरुद्ध आपल्याला काम करायचं आहे. किती धावा कुठण्याचा आपला मानस असेल? 55+ पर्यंत जाण्याचा विचार. ओके मैदानाच्या आतमध्ये सामना चालू होते. तुम्हाला या सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर टॉस बॉक्समधून न्यूज असे आहे की नाणेफेकीचे जे कॉलिंग आहे
ते आपण पाहतोय की वडूनगर टीमने जिंकला आहे आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले ओ टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मनोज ठाकरे. चला सामन्याला होते सुरुवात. विजयाचं लक्ष बरोबर 42 धावांचं. गावदेवी पिंपलगड टीम आणि बंद्रामूर्ती काल्हेरी दुसऱ्या फेरीची पहिली लढत. पहिला चेंडूला ऑन साईडला खेळलेत. बघूया महेश पाटील. डीप मिड विकेटला विजय पाटीलनं चेंडू उचललाय. कॅप्टन आहेत बंद्रामूर्ती काल्हे टीमचे. पहिल्या चेंडूवर महेश पाटीलनं 1 धाव घेऊन गावदेवी पिंपलगड टीमचं धावांचा अकाउंट ओपन केलाय. मान्यवर कक्षामध्ये शिक्षण महर्षी वडनगर गावचे उद्योगपती आणि विक्रम स्पोर्ट वडनगर संघाचे एक सिनियर खेळाडू श्यामदादा चौगुले उपस्थित आहेत. त्यानंतर वीर तानाजी दापोडी टीमचे एक यशस्वी कॅप्टन आणि माजी सरपंच चिंतामण पाटील, त्यांच्यासोबत राजूदादा पाटील देखील आहेत. दीपक चौगुले, दिनेश किनी आणि आमचे सर्व खेळाडू मित्र सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. गावदेवी 40+ ओली आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2026 आज स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातून दोन्ही संघांनी एक सामना जिंकून आज दुसऱ्या फेरीचा सामना खेळत आहेत. काल जितू पाटील तसेच नक्कीच विनोद भगत आणि राकेश पाटीलची टीम साईकृपा डुंगे या स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये पोहोचलेली आहे. आजच्या गटाचा विजेता आणि साईकृपा डुंगे असा आपण या स्पर्धेचा सेमीफायनल सामना देखील खेळणार आहोत. इथे चेंडू डॉट आलाय. राजन डी बॉलिंग ट्रॅकवर. पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसरा चेंडू डॉट आणि तिसरा चेंडू. नंदू पाटील नक्कीच पहिल्या सामन्यातून जॉनमन सारंगाव टीम समोर 2 मध्ये 4 होत्या. 1 चेंडू राखून षटकार ठोकला आहे नंदू पाटीलनं. मात्र या सामन्यातून काहीसा उशीर घेतला आहे. अजून खातं खोलायचं आहे. 2 चेंडूंचा सामना केलेला आहे. 24 मध्ये बनवायचे आहेत 42. 3 चेंडूमध्ये आली फक्त 1 धाव. राजन डी षटकातील चौथा चेंडू. इथे पावलांचा वापर केला आहे. चेंडूला अगदी मिड ऑफचे क्षेत्ररक्षक संतोष मडवीला बीट करून चेंडूला पाठवलाय सीमापार. चौकार. साहेब देखील प्ले 11 मध्ये नाही आहेत. आज हरेश जोशी संघामध्ये नाही आहे. मात्र त्यांची एवन जोडी मारुती म्हात्रे आणि राजन म्हात्रे बरोबर असतील. राजन आर देखील आज प्ले 11 मध्ये दिसत नाही आहेत. चांगली टीम. शैलेश म्हात्रे इन झालाय. इथे हा चेंडू ऑन साईडला केलाच होता. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला नाही. एसटी रक्षक अरविंद मडवी चेंडूला उचलतायत. एक सिंगल धाव. सिंगलनं 5 चेंडूमध्ये 6 धावा आलेत. 1 चौकार, 2 सिंगल, 2 डॉट. 4 मध्ये 5 वर नंदू पाटील आणि 1 चेंडूमध्ये महेश पाटील खेळतात. वेलकम महेश जोशी, गावदेवी 40+ ओली संघाचे एक सहकारी सदस्य. आपलं देखील खूप खूप स्वागत. प्रवीण जोशी. नक्की संपूर्ण टीमची मेहनत आहे. अतिशय चांगली स्पर्धा आयोजित केलेली आहे. इथे हा चेंडू कव्हर पॉइंटला उचलला मिथून तरेनं. पहिल्या ओव्हरची समाप्ती आणि धावा बनलेत 7. बिनबाद 7. 2 वर महेश, 5 वर नंदू पाटील. अशी शांत आणि संत सुरुवात पहिल्या ओव्हरमध्ये. याचं मुख्य कारण की राजन डीनं P1 पहिलं पॉवर प्लेचं ओव्हर कंप्लीट केलेलं आहे. फक्त 7 धावा दिलेत. पहिल्या ओव्हरमध्ये देवीदास पाटीलनं पिंपलगड संघाकडून 16 धावा खर्च केल्या होत्या. चला टीम मीटिंग कमी करा प्लीज. बंद्रामूर्ती कल्ले टीम बघा, वारंवार आम्हाला सूचना येत आहेत आयोजकांकडून. आपल्याला जी पहिल्या 3 ओव्हरसाठी 15 मिनिटांची वेळ दिलेली आहे त्या वेळेवर आपल्याला 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत. येणारा जाणारा फलंदाज आपण तयार राहायचा आहे. तिशाची जी सर्कल आहे ती आपण कंपल्सरी क्रॉस करायची आहे. यानंतर एक बिग मॅच. चेरोबा 40+ कोण आणि विक्रम स्पोर्ट वडूनगर. वेलकम महेश काबूकर, सँडी अँड चेरोबा 40+ कोण टीम. दिनेश किनी यांनी आज
कॅप्टन म्हणून नाणेफेकी कक्षामधून आपलं ओपनिंग दिलेलं आहे. बघूया यानंतर एक बिग फाइट होईल. फाइनल से पहला फाइनल मुकाबला, कांटों की टक्कर, दोन्ही मजबूत टीम. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट संघटनेतील. बघूया ओव्हर नंबर 2 साठी अखेरकार चर्चा करून संतोष मडवीला काय गेम प्लॅनिंग सुरू आहेत, कारण की गणित येणं बाकी आहे. त्यांनी मिथून तरीला राखून ठेवला आहे. असंच काहीतरी प्लॅनिंग आपल्याला पाहायला मिळालं आहे. नक्कीच या क्रीडानगरीमध्ये शुभ आगमन होतोय. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे संस्थापक अध्यक्ष, ठाणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम आणि आरोग्य समितीचे माजी सभापती आणि ठाणे जिल्हा शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आणि दापोडे ग्रामपंचायतचे सलग 2 वेळा किंग मेकर उपसरपंच कुंदनजी तुळशीराम पाटील साहेबांचा मंचावरती शुभ आगमन होतोय. साहेब आपलं स्वागत आहे. त्यांच्या समवेत मनोज भाऊ पाटील विद्यमान उपाध्यक्ष आहेत भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ. इथे धावबाच्या स्वरूपात महेशची विकेट, धावसंख्या 8, पहिला यश बंद्रमूर्ती कल्ले टीमच्या खात्यामध्ये. आज शैलेश म्हात्रे खुश आहेत. बऱ्याच दिवसातून मैदानामध्ये त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून खेळण्याची मुभा मिळालेली आहे. चांगले खेळाडू आहेत बंद्रमूर्ती कल्ले टीम. कुंदनजी तुळशीराम पाटील साहेबांचं इथे शुभ आगमन झालेलं आहे. एक उत्तुंग असं व्यक्तिमत्व. राजकारणामध्ये बोलायचं झालं तर वडिलांचा वसा त्यांनी जोपासलाय. खूप कमी वेळेमध्ये जास्त प्रसिद्धी कुंदनजी पाटील साहेबांनी मिळवलेली आहे. वेलकम राजेंद्र पाटील सर, आज टीमला जॉईन झालेत. चेरोबा 40+ कोण संघाचे एक उत्कृष्ट गोलंदाज आणि भिवंडी तालुक्यातील एक उत्कृष्ट पंच आहेत दिनेश मुकादम. आपलं देखील स्वागत आहे भाऊ. वेलकम अशोक भाऊ आणि आमचे राजनजी डायरे, हे देखील कुंदन पाटील साहेबांचे 2 सहकारी, अगदी विश्वासू सहकारी आहेत. आपलं देखील स्वागत. चला मॅच का थांबली आहे पंच? मॅच थांबवू नका, आपण लगेच सामना सुरू करा. काही टेक्निकल प्रॉब्लेम असेल. आता इथे आपले अध्यक्ष साहेब आलेले आहेत, आयोजन कमिटी आहे. मॅच थांबवू नका आपण. आजच्या दिवसातून हा 3रा सामना आपण खेळतोय. अजून आपल्याला यानंतर 5 सामने कव्हर करायचे आहेत. एक सेमीफायनलचा महत्त्वाचा सामना देखील आजच खेळवायचा आहे. 1:04 झालेली आहेत आणि 3रा सामना अजून मैदानामध्ये सुरू आहे. इथून आपल्याला अजून 5 सामने खेळवायचे आहेत. हरेश जोशी प्ले 11 मध्ये आहेत. राजन आर देखील प्ले 11 मध्ये पाहायला मिळते. संतोष मडवी बॉलिंग ट्रॅकवर. चला चला स्पीडअप करा. विक्रम स्पोर्ट वडनगर आणि चेरोबा 40+ कोण यानंतर आपण गुरुदत्त मानकोली आणि वीर तानाजी दापोडे पहिल्या फेरीचा 4था सामना पाहणार आहोत. चला आपण अधिकचा वेळ घेत आहे. राजनडी काय प्रॉब्लेम काय आहे? इथे कुंदनजी पाटील साहेब बसलेत, माजी अध्यक्ष अरविंदजी भोईर देखील आहेत आणि संपूर्ण आयोजन कमिटी आहे. पंच काय इश्यू काय कमिटीला सांगा. आपण चर्चा नका करू, वेळ दौडू नका प्लीज. यस राजनडी साहेब बसले तिथे, काय चर्चा करायची आहे? तुम्ही चर्चा करू नका खेळाडूमध्ये. पंच खेळाडू आपण वॉर्निंग द्या, चर्चा करू नका आपण प्लीज. भोईर साहेब आपण जाऊन या. खेळाडू पंच प्लीज बघा, तुम्ही चर्चा करायची नाही खेळाडूंसोबत, डायरेक्ट कमिटीला भेटा तुम्ही. यस चला. यस सर सामना सुरू होतोय ना? यस चला मग सामना सुरू करा. चला चला सचिन भाऊ, राजन डी चर्चा नका करू. गणेश भाऊ आपलं काम चालू करा आपण. यस 7 चेंडू टाकून झालेत, 8 धावा झाले आहेत, 42 बनवायचे आहेत. गणेश पाटील पहिला चेंडू खेळेल, गोलंदाज संतोष मडवीचा. इथे चेंडू अगदी फुलटॉस
चेंडूला पाठवला डीप मिड विकेट, सीमा पार षटकार. तो घ्या. दोन ओव्हरमध्ये 22 पाहिजेत.
पहिल्या 2 ओव्हरमध्ये 20 आलेत. बघूया अगदी तिसऱ्या ओव्हरसाठी मिथून तरेला इथे बंदरामूर्ती कल्ले टीमकडून गोलंदाजीसाठी पाचारण केलेले आहे. मित्रांनो, या सामन्यासाठी ना आपण काहीसा अधिकचा वेळ घेतोय असं वाटतोय. अजून आपल्याला यानंतर 5 सामने खेळवायचे आहेत याचं भान ठेवा. मिथून तरे विलाससाठी इथे सुरेख चेंडू, बॅटला चुंबन घेऊन चेंडू यष्टीरक्षक सचिन इतरकडच्या हातामध्ये विसवतोय. फलंदाज बाद. नवीन फलंदाज अंकुश भुईर मैदानामध्ये आलेले आहेत. 11 चेंडूमध्ये आता 22 धावा, म्हणजे प्रत्येक चेंडूवर 2 धावांचं गणित येऊन थांबलेले आहे. तिसऱ्या ओव्हरची सुरुवात मिथून तरेनं अगदी विकेट घेऊन केलेली आहे. दोन्ही टीमच्या बाजूनी गेम प्लॅनिंग सुरू आहेत. यानंतरचा सामना असेल चेरोबा 40+ कोण आणि विक्रम स्पोर्ट वडूनवगर, आणि त्यानंतर वीर तानाजी दापोडे आणि गुरुदत्त मानकोली आडोस पडोस की लढाई. पहिल्या फेरीचा चौथा सामना असेल. बघूया षटकातील दुसरा चेंडू. फुलटॉस होता, चेंडूला ऑन साईडला केले. शॉर्ट मिड विकेट डिझाइन मधून चेंडूला उचललाय. विनायक पाटील तिथे आहेत. चांगली फिल्डिंग. विनायक पाटील हा बंदरामूर्ती काल्हेर संघाचा एक शांत स्वभावाचा खेळाडू, माजी कॅप्टन देखील राहिलेला आहे टीमचा. योगेश पाटील आणि विनायक पाटील ही बंधूंची जोडी आहे. या चेंडूवर एक सिंगल घेऊन अंकुश भोईरनं स्ट्राईक गणेश पाटीलला रोटेट केली आहे. धावसंख्या 21. 14 मध्ये बनलेत 21 आणि आता 10 मध्ये शिल्लक आहेत 21. इथे चांगली फिल्डिंग राजन आरची. शॉर्ट थर्डमॅन इनफिल्डच्या आतमधून. वाह, क्या बात आहे. मिथून तरेनं तिसऱ्या ओव्हरच्या 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा दिलेत आणि एक महत्वाची विलासची विकेट घेतलेली आहे. आता 15 मध्ये बनलेत 22 आणि आता 9 मध्ये बनवायच्या अजून 20. क्या बात आहे. हा चेंडू वाईट, गती चांगली होती, दिशा खराब. मातीची खेळपट्टी आहे. प्रत्येक खेळाडूला प्रत्येक संघाच्या वाटते की मला या खेळपट्टीवर खेळायचं आहे. चांगलं मैदान आहे, अतिशय चांगलं. मैदानाच्या अगदी बाजूला आपण झाडी डोंगर पाहतोय, हिरवगार वातावरण. हा चेंडू देखील स्वेर असेल. सचिन इतरकर यष्ट्यांच्या मागे चांगलं यष्टीरक्षण करतात. मात्र इथून मिथूनला लाईन सुधारावी लागेल. सलग 2 चेंडू वाईट टाकलेत. धावसंख्या 24 धावा. 9 मध्ये 18. हा चेंडू याचा देखील पाठलाग केला होता. सलगचा तिसरा वाईट. क्या बात आहे. 25चा आकडा गाठलेला आहे. आता 9 मध्ये आले 17. 9 चेंडूमध्ये 17 पाहिजेत. जोपर्यंत गणेश पाटील खेळपट्टीवर आहे तोपर्यंत गावदेवी पिंपलगड टीम देखील सामना सोडणार नाहीये. कारण की गणेशनं खरं तर गावची प्रीमियर लीग गाजवलेली आहे. 50+ धावा पहिल्याच दिवसातून गणेशनं ठोकलेत. चांगला फटका, अतिशय क्लास दाखवताना इथे चेंडूला पाठवलाय. लॉंग ऑफ, सीमा पार, षटकार.
पाटील आपलं स्वागत आहे. वीर तानाजी दापोडे टीम, नरेश दादा देखील या टीमला जॉईन झालेत. क्या बात आहे. वेलेच्या स्पर्धेमध्ये हेमंतदादा भोईर नव्हते, नरेश दादा देखील नव्हते, मात्र आज ओलीच्या स्पर्धेला दोन्ही सिनियर खेळाडू जॉईन झालेले आहेत. स्वागत आहे आपलं. अजूनही 2 चेंडू या ओव्हरचे शिल्लक आहेत. धावा आता बनवायच्यात 11. 8 मध्ये 11, 31 झालेत. 42चं लक्ष आहे. क्या बात आहे. इथे अंकुश भोईरला अतिशय चांगला चेंडू आपण पाहिला आहे. गोलंदाज मिथुन तरेचा. वेलकम वेलकम वेलकम, सुस्वागतम. नक्कीच प्रल्हाददादा जयराम पाटील, माजी उपसरपंच दापोडे आणि वीर तानाजी क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष आणि वीर तानाजी 40+ संघाचे एक सदस्य, स्वागत आहे आपल्या स्पर्धेमध्ये. 7 मध्ये 10, 7 चेंडू 10 धावा. हा चेंडू देखील कव्हर पॉइंट रिझन मध्ये सरसावलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न गणेश पाटील. नक्कीच डेंजर एंडला गणेशनं दुसरी धाव कंप्लीट केलेली आहे. तिसऱ्या पंचांची स्क्वेअर लेग पंचांनी मदत घेतली, मात्र मैदानी पंचांचा निर्णय की फलंदाज सेफ आहेत. मैदानी पंचांचा निर्णय आलाय की फलंदाज सेफ आहेत. बघूया इथे चेक केलं जाईल ओम फोटो लाईव्हच्या माध्यमातून. 2 की 1, फलंदाज बाद की सेफ. ऑनफिल्ड अंपरचा निर्णय आमच्यापर्यंत आलेला आहे, मात्र टीव्ही एम्परच्या माध्यमातून चेक केलं जाईल. सामना खूप महत्त्वाचा आहे, अति तटीचा सामना आहे. बघूया या शेवटच्या चेंडूवर काय दडलाय. डिसिजन इज पेंडिंग. नक्कीच ओम फोटो लाईव्ह. स्क्वेअर लेग पंच अन्सारी सरांनी तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. भाऊ पाटील सर, आपण जरा चेक करायचं आहे. या आहेत. येस, धन्यवाद. यानंतरचा सामना आहे. विक्रम स्पोर्ट वडनगर नाणेफेकी जिंकली आणि प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे आणि चेरोबा 40+ कोण संघाला फलंदाजीसाठी आमंत्रण दिलेले आहे. आज सामना संपल्याबरोबर लगेच वडनगर टीम आपण मैदानामध्ये उतरायचं आहे. डिसिजन येणं बाकी आहे. तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. थांबना साहेब, फलंदाज सेफ आहेत. 2 धावा पूर्ण होतील. अगदी ऑनफिल्ड अंपरचा निर्णय योग्य आहे. 2 धावेने संघाची टोटल 34. शेवटचा आणि अंतिम ओव्हर हरेश जोशी बंद्रामूर्ती काल्ले टीम कडून आलेले आहेत आणि आता 6 मध्ये बनवायचे फक्त 8. बघूया मातीच्या खेळपट्टीवर फक्त 8. हा आकडा देखील खूप मोठा आहे, मात्र तशी टिचून गोलंदाजी करावी लागेल हरेश जोशीला. हरेश जोशी एक चांगले गोलंदाज आहेत बंद्रामूर्ती काल्ले टीमचे. नक्कीच आज दया भंडारी संघामध्ये नाही आहेत. खूप सिनियर खेळाडू तानाजी पाटील असतील, दया भंडारी, संतोष मात्रे, रमेशदादा पाटील, मंगेश माली, हे सर्व सिनियर खेळाडू. बघूया 6 चेंडू 8 धावा. चला आता सामना लगेच आपण विलंब सुरू करा, कारण की या सामन्यासाठी आपण भरपूर वेळ आधीच खर्च केलेला आहे. 6 मध्ये 8. पहिला चेंडू बघूया. विजय पाटील, वेल जज कॅच, मोठी विकेट. फलंदाज अंकुश भोईर, झेलबाद. संगत चुरस वाढवलेली आहे. चला आपण प्रत्येक विकेटसाठी विनायक भाऊ एकत्र येऊ नका प्लीज. बघा आयोजन कमिटी आम्हाला सातत्याने इथे सूचना करतायत. आपण अजून 3ऱ्या सामन्यामध्ये आहोत.
इथून आपल्याला अजून 5 सामने कव्हर करायचे आहेत. 1:21 झालेली आहेत. इथून पुढे आपल्याला अजून 5 सामने आजच्या या दुसऱ्या दिवसाचे कंप्लीट करायचे आहेत. त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा सेमीफायनलचा सामना आहे. हरेश जोशी, क्या बात आहे. बॅट आधीच चालवली होती सोमनाथनं. शरीराचा वेध घेतलाय की बॅटनी धाव आलेली आहे. या पंचांचा अखेरकार निर्णय आलाय की लेग बाईचा इशारा. चार 4 चेंडू 7 धावा. गणेश पाटीलवर मोठी जबाबदारी आहे. हरेश जोशी इथे चेंडूला पॉइंटच्या वरून अगदी शेवटच्या अंदाजानं खेळलेला आहे. चेंडू एका टप्प्यानं सीमा पार. गुड शॉट, चौकार. आणि त्या प्रीमियर लीग मध्ये 50 धावा करण्याचा विक्रम देखील त्यांनी केला होता. 3 चेंडू 3 धावा. सामना पुन्हा एकदा पिंपळगड संघाच्या पक्षाकडे वळवण्याचा प्रयत्न फलंदाज गणेश पाटीलचा. हरेश जोशी बॉलिंग ट्रॅकवर तयार. षटकातील 4था चेंडू. 3 मध्ये 3. क्या बात आहे. पुन्हा एकदा चेंडूला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून केलेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. संतोष मडवीचा थ्रो चांगला आहे. फलंदाज सोमनाथ धावचीत बाद. दोन मध्ये 2. चेसिंग इज कंपल्सरी. आता 2 चेंडू आणि 2 धावा. गणेश पाटील अतिशय चांगला क्रिकेट खेळतोय. देवीदास पाटील संघातील एक सिनियर खेळाडू. नक्कीच आपले संतोषदादा पाटील रोटरी क्लब भिवंडीचे अध्यक्ष आणि माजी ग्रुप ग्रामपंचायतचे उपसरपंच पिंपलघर रांजनोली आणि आपल्या संघटनेचे नक्की सदस्य देखील आहेत. आणि गावदेवी पिंपलघर संघाचे माजी कॅप्टन संतोषदादा पाटील यांच्याकडून देखील पिंपलघर टीमला शुभेच्छा आहेत. 2 चेंडू 2 धावा. बघूया 2 मध्ये 2. राजन डी फिल्डिंग पोझिशन लावतायत. चला चला वेलेच्या बाबतीत सहकार्य करा. कल्लेर टीम तुम्ही चर्चा जरूर करा, मात्र वेलेकडे देखील आपण लक्ष द्यायचं आहे. दोन चेंडू 2 धावा आहेत. पिंपलघर की कल्लेर, कल्लेर की पिंपलघर या सामन्यावर विजय कुठल्या संघाचा होईल, कुठल्या गावाचा होईल. इथे हा चेंडू बघूया. संतोष थांबले. दुसरे धाव. आणि इथे विकेट बघूया. पंच सुरेश घरज सरांनी तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. बघूया. 1 धाव तर पूर्ण केलेली आहे, मात्र दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात
काय सामना मैदानामध्ये सुरू आहे. अतिशय रफ अँड टफ मॅच आहे. कट टू कट सामना पाहायला मिळतोय. 42 धावांचं लक्ष असताना 2 मध्ये 2 आलेत आणि या चेंडूवर बघूया फलंदाज कुठला बाद आहे आणि कुठला फलंदाज सेफ आहे याचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे. कोण बाद आहे? देवीदास पाटील धावचीत बाद आहेत. तिसऱ्या पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत आलेला आहे. म्हणजे गणेशांना नॉन स्ट्राईकला उभं राहावं लागेल आणि देवीदास यांना खेळाडू कक्षामध्ये परतावं लागेल. आता 1 मध्ये 1 चेसिंग इज कंपल्सरी. पंचांचा चांगला निर्णय आलाय. चला दोन्ही टीम बघूया आता 1 मध्ये 1 आणि मैदानामध्ये फलंदाज आलाय. चला काले टीम फिल्डिंग लावा. राजन डी विजय पाटील चला आपापल्या जागेवर चला मित्रांनो. फलंदाज संदीप आलाय. 1 चेंडूमध्ये एका धावेची गरज आहे. मला वाटतं सरपंच उपसरपंच चषकातील आत्तापर्यंतचा सर्वात चांगला सामना प्रेक्षकांच्या समोर आहे. एका बाजूला बंद्रामूर्ती काल्हेर आणि दुसऱ्या बाजूला गावदेवी पिंपलघर. 1 मध्ये 1 सामना. कुठलाही संघ सोडायला तयार नाही आहे कारण की स्पर्धाच तेवढी मोठी आहे. ट्रॉफ्या खूप सुंदर आहेत. जेम्स टार्झन पाटील यांच्या माध्यमातून या ट्रॉफ्या आम्हाला स्वर्गीय जयंता बाबू पाटील यांच्या स्मरणार्थ स्पॉन्सर झालेत. टार्झन सेठ पाटील यांचे चिरंजीव जेम्स. चला चला मित्रांनो हा शेवटचा चेंडू टाकून मोकले व्हा आपण कारण की भरपूर वेळ या सामन्यासाठी आपण आधीच खर्च केलेला आहे. 1 मध्ये 1 संदीप समोर हरेश जोशी आहे. आणि इथे अतिशय चांगला अगदी फटका खेळलाय. संदीपनं चेंडूला पाठवलाय सीमा पार आणि गावदेवी पिंपलगड टीम पुढच्या फेरीमध्ये पोहोचले. अभिनंदन. हडलक बंद्रमूर्ती काल्हेर हडलक चांगले खेळलात मित्रांनो. हरले पण वाघासारखे लढले असं म्हणायला हरकत नाहीये. अतिशय चांगला खेळ आपण पाहिलाय. नक्कीच या सामन्याचा सामनावीर खेळाडू आपण नाव जाहीर करूया. वन्स अगेन नाव आहे गणेश पाटील. क्या बात आहे. सलग दुसऱ्या सामन्यातून दुसरा सामनावीर पारितोषिक पटकावलाय. या गणेश पाटील आपण लगेच आणि वडनुको टीम